नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत स्वस्त वृत्त पेपर 2 नॅशनल हेल्थ प्रोग्राम हा जो चॅप्टर आहे यामध्ये खूप सारे प्रोग्राम दिलेत. त्यापैकी कोणते प्रोग्राम करायचे सर किंवा मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम कोणते आहेत? तर ते आज व्हिडिओमध्ये बघूया आपण. त्यानंतर त्याचा कॉमन फॉर्मॅट काय असला पाहिजे हे सुद्धा बघूया. तर मी जसं सांगतो की प्रायोरिटी फिक्स असली पाहिजे कारण की प्रोग्राम खूप आहेत. सगळेच प्रोग्राम आपल्याकडून होतील का नाही याबद्दल थोडीशी शंका आहे. त्यामुळे आपली प्रायोरिटी असली पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटीला आपला जो प्रोग्राम आहे तो आहे नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम NTEP किंवा RNTCP हा जो प्रोग्राम आहे आपल्याला पहिल्या प्रायोरिटी असली पाहिजे कारण की परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आता हे जे मी इम्पॉर्टंट प्रोग्राम सांगतोय तुम्हाला तर हे मी PYQ अनालिसिस करून काढलेले आहेत. त्यामधला पहिला प्रायोरिटी आपल्याला RNTCP किंवा NTEP ला असली पाहिजे. त्यानंतर दुसरा आपल्याला प्रायोरिटी असली पाहिजे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामला. त्यानंतर तिसरी असली पाहिजे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. त्यानंतर मदर अँड चाइल्ड वेलफेअर प्रोग्राम. त्यानंतर नॅशनल लेप्रेसी इरेडिकेशन प्रोग्राम NLEP आहे जो. त्यानंतर नॅशनल प्रोग्राम फॉर ब्लाइंडनेस, नॅशनल अँटी मलेरिया प्रोग्राम. तर ही अशा पद्धतीने आपली प्रायोरिटी लिस्ट असली पाहिजे आणि हे खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत. हे तर तुम्हाला आलेच पाहिजे. त्यानंतर अजूनही तुम्हाला प्रोग्राम करायचे आहेत इम्पॉर्टंट किंवा मग तुम्हाला मी एक कॉमन फॉर्मॅट देतो, फॉर्मॅट सांगतो त्या पद्धतीने तुम्ही कोणताही प्रोग्राम येऊ द्या ते पॉइंट त्यामध्ये लिहायचेच आहेत. म्हणजे कॉमन कोणते पॉइंट आहेत, प्रोग्राम कोणताही येऊ द्या त्याबद्दल थोडीफार तुम्हाला जर माहिती असली तर तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट करू शकाल. तर अशा पद्धतीचा फॉर्मॅट बघूया आपण. त्यामध्ये आता यामध्ये पहिला पॉइंट जो आहे तो आहे इंट्रोडक्शन. म्हणजे कोणताही प्रोग्राम येऊ द्या त्याचं इंट्रोडक्शन लिहायचंय किंवा त्याबद्दल एक दोन लाईन लिहायच्यात किंवा त्याची डेफिनेशन. आता एक डिसीज लेप्रेसी विचारला, लेप्रेसीची डेफिनेशन लिहा. लेप्रेसी काय, लेप्रेसीचा प्रोग्राम कशासाठी आहे, तर हे बद्दल एक दोन लाईन लिहायची इंट्रोडक्शन म्हणून. बघा, तर जसं की आता ट्युबरक्लोसिसचा प्रोग्राम आपल्याला विचारला तर काय लिहिणार आपण? ट्युबरक्लोसिस इज अ मेजर पब्लिक हेल्थ डिसऑर्डर किंवा पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम्स इन इंडिया. इट कॉजेस हाय मॉर्बिडिटी अँड मॉर्टिलिटी रेट्स. अशा पद्धतीने एक कॉमन एक दोन लाईन तुम्ही त्याबद्दल लिहू शकता. ते झालं पहिला पॉइंट आपला. पहिला पॉइंट काय झालं? इंट्रोडक्शन. त्यानंतर दुसरा पॉइंट जो आहे आपल्याला तर काय लिहायचंय? नेम ऑफ प्रोग्राम अँड इयर ऑफ लॉन्च. त्या प्रोग्रामचं नाव काय आणि तो कधी लॉन्च झाला. खूप इम्पॉर्टंट आहे कधी लॉन्च झाला कारण की MCQ साठी विचारलं जातं. त्यामुळे आपल्याला कोणता प्रोग्राम कधी लॉन्च झाला हे माहित पाहिजे. तर जसं की आता बघा, मेन्शन व्हेन इट स्टार्टेड. जसं की आता NTEP आहे हा प्रोग्राम कधी चालू झाला तर 1962 मध्ये चालू झाला. तर हे आपल्याला लिहायचं. 2 नंबरचा पॉइंट काय? व्हेन इट स्टार्टेड. त्या प्रोग्राम कधी स्टार्ट झाला होता. तिसरा आहे की तिसरा पॉइंट आहे आपल्याला की ती इम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री कोणती आहे, तर त्याला कोण इम्प्लिमेंट केलंय. तर यामध्ये बघा, जसं की मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ना RNTP आहे किंवा NTEP आहे याला इम्प्लिमेंट करते किंवा याची प्लॅनेट एनर्जी एजन्सी ती आहे, मिनिस्ट्री ती आहे. त्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये हा प्रोग्राम केला जातो. तर त्या मिनिस्ट्री बद्दल आपल्याला लिहायचं. म्हणजे पहिला पॉइंट काय झाला आपला? इंट्रोडक्शन. त्यानंतर आपण लिहिलं कधी तो चालू झाला, लॉन्चिंग इयर लिहिलं. त्यानंतर तिसरा पॉइंट लिहिला आपण त्याची मिनिस्ट्री काय, मिनिस्ट्री कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये हा प्रोग्राम येतो. त्यानंतर आता चौथा जो पॉइंट आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह. खूप महत्वाचा पॉइंट आहे ऑब्जेक्टिव्ह किंवा त्या गोल्स. आता एखादा प्रोग्राम आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे गोल्स काय आहेत. तर यामध्ये सुद्धा कॉमन काय काय पॉइंट असतात. तर बघा, एखादा जर डिसीज आहे तर आपले गोल्स काय असले पाहिजे त्याबद्दल. तर त्याला प्रिव्हेंट करणे, त्याला कंट्रोल करणे आणि त्याला एलिमिनेट करणे. म्हणजे ट्युबरक्लोसिस आहे त्याला आपण पहिल्यांदा प्रिव्हेंट करतो, त्याला कंट्रोल करतो आणि त्यानंतर एलिमिनेट करतो. अशा पद्धतीचे कोणतेही डिसीज ह्यामध्ये हे 3 पॉइंट तर कॉमन असणार. त्यानंतर त्याची मॉर्बिडिटी आहे आणि मॉर्टिलिटी रेट आहे. तर हे आपल्याला कमी करणं हे सुद्धा आपला गोल्स असतो. तर यामध्ये एक दोन पॉइंट आहेत तर ते तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. तर चौथा पॉइंट काय झाला आपला? ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल्स. त्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे स्ट्रॅटेजी. आता एखादा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचे काय काय स्ट्रॅटेजी आहेत, कशा पद्धतीने आपण तो डिसीज कमी करू शकतो. तर बघा, त्याचा अर्ली डिटेक्शन करू शकतो, हा एक पॉइंट झाला. त्यानंतर त्याची ट्रीटमेंट. आता एखादा डिसीज आहे जसं की ब्लाइंडनेस आहे, ते ब्लाइंडनेसची ट्रीटमेंट काय असली पाहिजे, तर तो झाला. तो ट्रीटमेंटचा भाग झाला. त्यानंतर IEC काय आहे सर? इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन ऍक्टिव्हिटीज. इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन ऍक्टिव्हिटी करून आपण त्याला आटोक्यात आणू शकतो किंवा त्याच्याबद्दल जागरूकता पसरवू शकतो. त्यानंतर सर्व्हिलन्स. तो किती आहे त्याची माहिती असली पाहिजे आपल्याला. म्हणजे किती स्प्रेड झालेला आहे, किती स्प्रेड होऊ शकतो त्याच्यावर वॉच ठेवणं आपलं काम आहे. त्यानंतर ट्रेनिंग.
आता जो काही स्टाफ आहे आपल्याकडे, पीएससीचा स्टाफ असू देत, सीएससीचा असू दे, सब डिस्ट्रिक्ट असू दे, हॉस्पिटल स्टाफ आहे, त्यामध्ये सगळे आशा वर्कर असेल, नर्सिंग स्टाफ असेल, डॉक्टर असेल, यांची ट्रेनिंग व्यवस्थित होणं आवश्यक आहे. त्या त्या डिसीज बद्दल त्यांना माहिती असणं आवश्यक आहे. आता कोरोना आला होता आपल्याकडे. कोविडमध्ये खूप लोकांना अगोदर सुरुवातीच्या स्टेजमध्ये कोरोना नेमका नवीन आला असल्यामुळे त्याच्याबद्दल माहिती नव्हती. तर त्या कोरोनाची ट्रेनिंग देणं, पीपीई किट कशी असती, त्या पद्धतीने आपण मास्क घातलं पाहिजे, सॅनिटायझेशन केलं पाहिजे. तर अशा पद्धतीची जी ट्रेनिंग असेल किंवा त्याबद्दलची माहिती असेल, ही प्रोव्हाईड करणं काम आहे. हे कशाच्या अंडरमध्ये येते? स्ट्रॅटेजीच्या अंडरमध्ये येते. त्यानंतर कम्युनिटी पार्टिसिपेशन. थोडीफार कम्युनिटी पार्टिसिपेशन करणं आवश्यक आहे, कारण की यामधूनच लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते. तर स्ट्रॅटेजी समजल्या. यामध्ये अर्ली डिटेक्शन महत्वाचं, त्यानंतर ट्रीटमेंट, आयसी ऍक्टिव्हिटीज, सर्व्हिलन्स, ट्रेनिंग, कम्युनिटी पार्टिसिपेशन. आलं लक्षात? तर चौथा पॉईंट झाला ऑब्जेक्टिव्ह, पाचवा आहे स्ट्रॅटेजी. नेक्स्ट पॉईंट आहे प्लॅन ऑफ ऍक्शन. आता यामध्ये आपल्या ज्या प्रोग्रामच्या अंडरमध्ये काय काय ऍक्शन असल्या पाहिजे, तर आपण सर्व्हिस कंडक्ट केले पाहिजे, त्यानंतर ऑर्गनाइज कॅम्प्स, त्यानंतर प्रोव्हाइड ड्रग्स अँड व्हॅक्सिन. त्या प्रोग्रामच्या द्वारे आपण काय काय केलं पाहिजे, तर सर्व्हे कंडक्ट केले पाहिजे, कॅम्प्स घेतले पाहिजे वेगवेगळे, त्यानंतर जे काही ड्रग्स आहे, व्हॅक्सिन्स आहेत, त्या प्रोव्हाइड केल्या पाहिजे. त्यानंतर मॉनिटर प्रोसेस आणि मेंटेन रेकॉर्ड. जी प्रोसेस आहे ती मॉनिटर करून त्याचं रेकॉर्ड्स मेंटेन ठेवणं आपलं काम आहे. तर हे झालं त्या प्रोग्रामच्या अंडरमध्ये प्लॅन ऑफ ऍक्शन. तर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर आहे सर्व्हिस प्रोव्हाइडेड. त्या जो काही प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामच्या अंडरमध्ये कोणकोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात. तर बघा, एखादा प्रोग्राम आहे, त्यामध्ये ऍक्च्युली तो लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतो किंवा लोकांना तो काय देतो, व्हॉट गिव्हन टू द कम्युनिटी आपल्याला लिहायचंय. आणि जसं की आता डायग्नोस्टिक आहे, त्यानंतर क्युरेटिव्ह आहे, रिहॅबिलिटेटिव्ह सर्व्हिसेस. आता यामध्ये काय काय सर्व्हिस तो प्रोव्हाइड करतो. डायग्नोस्टिक सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, क्युरेटिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, त्यानंतर रिहॅबिलिटेटिव्ह लोकांचं पुनर्वसन सुद्धा करतो. जसे की लेप्रेसीमध्ये आहे, आपण अशा पद्धतीने त्याच्या सर्व्हिस कोणत्या कोणत्या प्रोव्हाइड केल्या पाहिजे, त्या सर्व्हिस बद्दल आपल्याला लिहायचंय. त्यानंतर आठवा पॉईंट आहे मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन. जे काही रिपोर्ट्स असतील, त्यानंतर रिव्ह्यूज असतील, मीटिंगच्या जे काही रिव्ह्यूज असतील, त्यानंतर डिजिटल पोर्टल्स काय असतील, ऍप आहे. तर ह्या माध्यमातून एखादी डिसीज आहे, त्याची ऍप सुद्धा असते. त्या ऍपच्या माध्यमातून आपण त्याचा डाटा कलेक्ट करतो किंवा त्याच्यावर सर्व्हिलन्स ठेवू शकतो, मॉनिटर करू शकतो त्याला. आलं लक्षात? तर हा आठवा पॉईंट झाला मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. त्यानंतर नववा, आता ह्या प्रोग्राम लॉन्च झाल्यापासून आपण काय काय अचिव्हमेंट केल्या, की कारण की हा जो प्रोग्राम आहे लॉन्च करून काहीतरी फायदा झाला पाहिजे ना, किंवा काहीतरी फायदा झाला तरच तो पुढे नेण्यात अर्थ आहे. त्याच्यामध्ये काय काय अचिव्हमेंट केले आपण, तर हे अचिव्हमेंट आपल्याला सांगायचे. सक्सेस ऑर इम्प्रुव्हमेंट, यामध्ये जसं की फॉर एक्झाम्पल बघा, टू इन्सिडेंट्स रिड्यूस सिग्निफिकंटली. आता टीबीचा इन्सिडन्स आहे, तर तो टीबीचा इन्सिडन्स खूप कमी झालेला आहे. त्यानंतर लेप्रेसी सुद्धा कमी झालेली आहे. 10,000 पेशंट मधून एक पेक्षा म्हणजे कमीत कमी एक रुग्ण आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये हे आपण अचीव्ह केलंय, की 10,000 रुग्णांपैकी एक रुग्ण आपल्याला याचा लेप्रेसीचा पाहायला भेटतोय, लेस दॅन 1. त्यानंतर ही एक प्रकारची आपल्याकडे अचिव्हमेंट आहे. तर हा आपला 9वा पॉईंट आहे. त्यानंतर 10वा जो पॉईंट आहे स्लोगन. आता जसं की टीबीचं स्लोगन काय, टीबी हारेगा देश जितेगा. पोलिओचं काय, दो बूंद जिंदगी के. त्यानंतर कुष्ठ काय, कुष्ठमुक्त भारत. तर हे जे काही स्लोगन आहेत, तर हे स्लोगन आपल्याला माहिती पाहिजे आणि हे स्लोगन तुम्ही लिहू शकता. म्हणजे कोणताही तुम्हाला प्रोग्राम विचारू दे, त्याबद्दल थोडीफार बेसिक माहिती असेल, आपल्याला वाचायचे तर सगळेच, पण यामध्ये बेसिक माहिती असेल तर तुम्ही ह्या गोष्टी लिहू शकता आरामात. आणि तो क्वेश्चन 100% तुमचा अटेम्प्टच होणार आहे. त्यामधला पहिला पॉईंट आपण इंट्रोडक्शन बघितला, त्यानंतर ते प्रोग्राम कधी लॉन्च झाला, त्या प्रोग्रामचं नाव काय, तो कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येतो. त्यानंतर चौथा आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल्स काय त्याचे बघितले. त्यानंतर त्याचे स्ट्रॅटेजीज बघितल्या, काय काय स्ट्रॅटेजीज असायला पाहिजे. त्यानंतर प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे त्याचा. त्यानंतर आपण बघितले त्याचे सर्व्हिस काय काय प्रोव्हाइड करतो तो, आणि त्याचं मॉनिटर इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने केले जातं. 8वा पॉईंट. 9वा अचिव्हमेंट काय काय, त्याचे प्रोग्रेस काय काय येतं. आणि 10वा म्हणजे त्याचं स्लोगन काय आहे. तर स्लोगन तेवढं इम्पॉर्टंट नाही, परंतु हे जे 9 पॉईंट आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्हाला आलेच पाहिजे, आणि तुम्ही कोणत्याही प्रोग्राम येऊ परीक्षेमध्ये तो क्वेश्चन तुमचा अटेम्प्ट तुम्हाला करता येणार आहे. तर आलं लक्षात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे, याची पीडीएफ पाहिजे, तर मी खाली ड्राईव्ह मध्ये याची पीडीएफ सुद्धा देईल. तर थँक्यू सो मच.